या बैठकीत उपस्थित सन्माननीय वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कुमारजी कदम साहेब, त्याचप्रमाणे वडगाव नगरपंचायतचे सन्माननीय अधिकारी सीओ सन्माननीय प्रवीणजी निकम साहेब, महावितरणचे सन्माननीय भंडारी साहेब, वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे सन्माननीय सुपे साहेब, पत्रकार गणेशजी विनोदे बाळासाहेबजी वाघमारे, उपस्थित सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं थोर स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घरातला गणपती हा सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याचे ध्येय त्यांनी बाळगलं आणि घरात बसणारा गणपती हा एक मंडळाचा गणपती सार्वजनिक गावातील एकोपा टिकवण्यासाठी आणि त्याचं हिंदू सणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं हा घरातला गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना आपण त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं गणेशोत्सव काळामध्ये पारंपरिक पद्धतीने हा गणेशोत्सव समाज उपयोगी कसा होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। या ठिकाणी प्रशासन त्यांच्या पद्धतीने सर्व काम करत असतं। सार्वजनिक गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं लोकाभिमुख झाला पाहिजे। प्रत्येक मंडळाच्या वतीनं सर्व गणेश मंडळाच्या वतीने एक विनंती मला या ठिकाणी करावीशी वाटते की आपल्या प्रत्येक मंडळाचे कमीत कमी 50-100च्या आसपास सभासद असतात आणि प्रत्येक मंडळाचे कमीत कमी 1000 लोक आपल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। तर त्यांच्यासाठी असा आगळा वेगळा उपक्रम समाजामध्ये चाललेली परिस्थिती याच्यावर आधारित आपण देखावे केले पाहिजे। परंतु आजची तरुणाई फक्त गणेशोत्सव हा मिरवणुकीपुरताच मनात धरून त्यांनी त्यांचं काम चालवलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे। खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती तशी नाही आहे। आज आपण भारत देश आपला एक हिंदू राष्ट्र या देव देश आणि धर्म या तत्वावर चालणारा देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे। त्या अनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी आपलं काम केलं पाहिजे। मागील काही दिवसापूर्वी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे PI सन्माननीय कुमार कदम साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये मागील वर्षी वडगाव शहरामध्ये गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये जो काही नागरिकांना त्रास सहन करावा लागला याचे सर्व साक्षीदार, नाहीतर आपण त्या जनतेची माफी मागितली पाहिजे। वडगावच्या इतका त्रास त्या लोकांना डीजेच्या वाद्यकामातून झालेला आहे आणि चालवड करायची असेल तर ती आपापलं कशाला करता, तुम्ही सीमेवर जाऊन चालवड करा, तिथं काहीतरी वेगळं करून दाखवा देशासाठी। परंतु ह्या मंडळाचा आवाज मोठा आहे म्हणून ह्या मंडळाचा आवाज मोठा करायचा आणि त्याचा नाहक त्रास आपल्याच परिवारातील असणाऱ्या 5 वर्षाच्या बालकाला, 2 वर्षाच्या बालकाला, आपल्याच परिवारातील ज्येष्ठ नागरिकाला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आजोबांना झालेलं आहे। याचं जिवंत उदाहरण सर्व तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे। प्रशासन नियम घालून देत असतं, हे जनतेच्या हितासाठी घालून देत असतं। कुणावर अन्याय व्हावा नाही आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांची मागणी आहे। परंतु त्या प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून तुम्ही जर समाजात वागणार असाल तर तुमचं हे समाजविमुख काम म्हणणं लागणार नाही। समाजाला जे पाहिजे ते खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे। नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे। मंडळाची जी काही परिस्थिती आहे, प्रत्येक मंडळाचं स्वतंत्र जागा उपलब्ध झाली पाहिजे। आज आपल्या पंढरपूरला पायी जाणारा वारकरी प्रत्येक दिंडीला जात असताना ज्या ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामाला थांबते तिथं स्वतःची जागा उपलब्ध करून विकत घेऊन त्यांनी केलं। असं काहीतरी वेगळं उपक्रम करा की ज्याच्यामधून आपल्या प्रत्येक मंडळाची स्वतःची खरेदीची जागा निर्माण झाली पाहिजे। वायपट खर्च त्याच्यावरून कमी करा। प्रत्येक मंडळामध्ये सार्वजनिक उपक्रम घेत असताना आपला ज्या ठिकाणी गणपती आपण त्या ठिकाणी बसवण्यात येतो, जे काही मंडळ असतं आपलं त्या ठिकाणी कायमस्वरूपी पत्राशेड किंवा CCTV कॅमेरे अशा अनेक उपाययोजना खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी केल्या गेलेल्या पाहिजे। या संदर्भात सन्माननीय पोलीस निरीक्षक कुमार कदम साहेब आणि वडगाव नगरपंचायतचे CO प्रवीणजी निकम साहेब हे आपल्याला मार्गदर्शन तर करणारच आहे। मला महावितरणला एक विनंती करायची आहे की
ऐन गणेशोत्सवाच्या काळामध्ये वडगावच्या निम्म्या भागामध्ये लाईट नसते. सर्वप्रथम पोलीस स्टेशनचे निरीक्षक आपणास विनंती आहे की आपण मंडळांना सक्त ताकीद करा की जे 20 फुटापेक्षा जास्त हाईटचे किंवा 15 फूट MSCP नियमावली त्यांना द्या. त्या एका सेटमुळे संपूर्ण गावामध्ये अंधार असतो आणि एखाद्या मंडळाचं लाईटचं डेकोरेशन असतं आणि त्याची हाईट 15 ते 20 फूट असते आणि बाकीच्या मंडळांना कुठं जनसेटची व्यवस्था नसते, कुठंतरी ढोलेजीवर त्यांचं विसर्जन करून चालत असते. मग त्याचा नाहक त्रास त्यांना होतो. म्हणजे एकाची हाऊस होते आणि एकाला त्याची सजा भेटली जाते. तर याच्यावर आपण निर्बंध घातला गेला पाहिजे साहेब आणि तशा पद्धतीच्या सूचना देखील आपण दिल्या गेल्या पाहिजे. सर्वांनी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नियमांचं पालन करून हा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय आनंदमय वातावरणामध्ये साजरा कसा होईल, त्याच्यापासून कोणाला त्रास होणार नाही, त्याला आनंदच होईल अशा पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करावा अशा प्रकारची विनंती व सूचना सर्व गणेश मंडळांना करतो. ग्रामदेव श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान जय बजरंग तालीम मंडळ असेल आणि समोर असणारे सिद्धिविनायक असेल, मोर्या असेल, यावर्षी देखील नव्याने आमच्या देवस्थानकडे आता साहेब अर्ज सुद्धा आलेला आहे की एका मंडळाचा की आम्हाला या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आमची देखील मूर्ती त्या ठिकाणी घ्यावी. आमची एक गाव एक गणपती संकल्पना पूर्वी होती, परंतु एक गाव एक मिरवणूक करायला सुद्धा पोटोबा देवस्थानची परवानगी आहे, परंतु ती मिरवणूक पारंपरिक पद्धतीची झाली पाहिजे. हा प्रमुख उद्देश सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आपला हा घरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून साजरा करत असताना सर्वांनी आनंदमय वातावरणामध्ये तो साजरा करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा या निमित्ताने देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांना धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद आनंदजी. अनंतपुरे यांनी MSCBची मांडलेली सूचना मंडळ साहेब, आपण जशी पावसाच्या आधी जशी पूर्वतयारी करतो तशी गणपतीच्या आधी जे काही शहरात मार्गावर जे काही लोक तारा असतील किंवा लाईटचे काही प्रश्न असतील ते आपण पूर्वतयारी म्हणून सोडवावे, म्हणजे कुठली अडचण येणार नाही. यानंतर वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण ढोरे. खड्डे पडलेले आहे, आपणास विनंती आपण त्याच्यात थोडंसं खड्डे बुजून घ्यावे. दुसरा एक विषय, वडगाव शहरातील सर्वच मंडळ नेहमीच वडगाव प्रशासन असेल, वडगाव पोलीस स्टेशन असेल यांच्या विचाराला आचाराला धरून काम करतं. कोरोना काळात देखील वडगाव नगर पंचायतने सर्व मंडळांना आव्हान केलं की आपण फोटो मंदिरावर्षी आपला गणपती या ठिकाणी बसवावा. सर्व मंडळांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी फक्त मंडळाचे 2-3 सदस्य येऊन त्या ठिकाणी आरती करायचे. असे या मंडळाच्या सर्व सहकार्याने मी या ठिकाणी सन्माननीय कदम साहेबांना एक विनंती करतो, जो तळेगाव, जो लोणावळा आणि जो देवरोड या शहराला जो नियम लागू होईल तो वडगाव शहराला लावा. डीजेच्या संदर्भात जो नियम त्यांना लागू होईल तो वडगाव शहराला लावा आणि तुमच्या नियमामध्ये सर्व डीजे धारक असतील, सर्व मंडळ असतील त्या ठिकाणी लावतील अशी सर्व वडगाव शहरातील मंडळांची प्रमुख इच्छा आहे. आपण त्या इच्छेचा आदर करावा अशी विनंती करतो. अधिक न बोलता या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. डीजे साठी टाळायला का उपस्थित आहोत. सर्व तालुक्यात चर्चेला विषय हा डीजेचा आहे आणि डीजे संदर्भात वेगवेगळी मतं वेगवेगळ्या मंडळांकडून या ठिकाणी येतात. परंतु दोन्ही बाजूचे पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची मतं ऐकून घेतली पाहिजेत. काही नवीन व्यावसायिक सुद्धा डीजेच्या व्यवसायात उतरलेले आहेत, त्यांचंही म्हणणं ऐकलं पाहिजे. परंतु डीजे व्यावसायिकांनी परस्पर स्पर्धा करत असताना प्रचंड त्रास हा वडगावकर असतील किंवा पूर्ण मावळ तालुक्यात असतील तर बाहेरच्या काही सिस्टीम वडगावमध्ये येतात आणि आपापसात स्पर्धा करतात. त्याचा त्रास गेल्या वर्षी प्रचंड झाला. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अतिशय महत्त्वाचा विषय हा डीजे संदर्भातला. तर डीजेच्या जे व्यावसायिक आहेत त्यांचंही म्हणणे ऐका, मंडळांचंही म्हणणे ऐका आणि एक मर्यादा घालून द्या. मर्यादेच्या बाहेर जो मंडळ जाईल त्याला कडक शासन कसं होईल याची नियमावली तुम्ही एक या ठिकाणी सांगून डीजेसाठी सर्व मंडळांच्या म्हणजे गणेशोत्सव मंडळांच्या सर्व सभासदांचं किंवा गणेश मंडळांचं आपण या ठिकाणी त्यांच्या म्हणण्याला सुद्धा या ठिकाणी सन्मान द्यावा अशी विनंती करतो.
भाऊसाहेब ढोले यांनी आता जी सूचना मांडली साहेब, गेल्या वर्षी हीच परिस्थिती होती. बाहेरून जे सिस्टीमवाले आले होते त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये संघर्ष चालू होता आवाजाचा, त्याच्यामुळे त्या निवडणुकीवर जास्त परिणाम झाला आणि त्यामुळे डीजेवरती काही नाराजी व्यक्त होती. त्याचं हे मूळ कारण आहे. याबाबत आपण दक्षता घ्यावी विनंती. माझे सरपंच आणि त्यांच्या पुढे आपले मनापासून स्वागत. आपल्या मावळ तालुक्यात प्रेशर करून वापरणारे डीजे बहुता करून कमी आहे आणि जे जिल्ह्यातून पूर्ण जिल्ह्यातून आपल्या इथं डीजे मावळ तालुक्यात येतो. तुम्ही त्याच्यावर थोडंसं नियंत्रण नाही घ्या. मावळ तालुक्यामध्ये एवढा मोठा साऊंड नाही बनलेला आणि मंडळाला पण विनंती, आपल्या तालुक्यातला साऊंड बुक करा, ठरवा, त्यांनाही रोजगार होईल. भरपूर नवीन या व्यवसायामध्ये उद्योजक आलेले त्यांना व्यवसाय करू द्या, जेणेकरून व्यवसाय पण चालेल, पब्लिकला पण त्रास नाही होणार. नियमावली द्या, डायरेक्ट बंद नका करू. कोणाच्या तरी पोटपाण्याचा विषय असतो जो, आणि ज्याचा तुम्हाला जास्त त्रास वाटतो तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. बंद म्हणजे हे सगळं अवघड आहे. आणि वडगावमध्ये मला वाटतं 24 ते 28 मंडळ यायला लागली असतात. 28 मंडळ त्या मावळ तालुक्यात पण नाही आहे. आपल्या बँड लावायचा म्हटलं तर मंगल बँड सोडून आपल्या तालुक्यात एक पण बँड नाही आहे. तुम्ही वाजवणार काय मग? बरोबर आहे का? माझी प्रशासनाला आपल्या सगळं म्हणजे जे असतील मोठे अधिकारी आहे, ग्रामस्थांना, अनंतभाऊ सगळ्यांना विनंती आहे की आपण तुम्ही मिळून तुम्ही सांगायच्या नियमावलीमध्ये साऊंडवाले वाजवतील असं, जेणेकरून कोणाला त्रास नाही होणार, आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. साऊंडवाल्यांची पण त्याची दक्षता घ्या. आणि हा जो काही त्रास होतो तो बाहेरून मोठमोठे साऊंड आहेत त्यांच्यामुळं अनंतभाऊ त्रास होतो. आपल्या तालुक्यात एवढे मोठे साऊंड नाही आहे कोणाचे, आणि असले तरी आपण त्यांना सांगून ते ऐकणारी मुळे आवाज कमी ठेवतील आणि त्याच्यापुढे मग प्रशासन आहे. सर तुम्हाला विनंती आहे की आपल्या तालुक्यातल्या डीजेला थोडं प्राधान्य द्या, आवाज कमी ठेवतील, त्याची जबाबदारी साऊंड असोसिएशन घेईल, मंडळ घेतील. धन्यवाद. रामकृष्ण आहे. आपण या ठिकाणी बैठकीचं आयोजन करतो. गणेश उत्सव साजरा होत असताना गणेश उत्सवाचं आताचं स्वरूप कालानुरूप बदलत चाललेलं आहे. गणेश उत्सवचा मगाशी अनंता कुडेंनी खूप आपल्या याच्यामध्ये सांगितलं किंवा गणेश उत्सव कशा पद्धती साजरा करावा, त्याची नियमावली कशी असावी. हे करत असताना प्रत्येकाने गणेश उत्सव शांततेने साजरा करावा ही आपली सर्वांची मागणी असते, प्रशासनाची असते आणि सर्व कार्यकर्त्यांची असते. पण काय होतं, प्रशासन आपलं काम करत असताना कार्यकर्त्यांना असं वाटतं की प्रशासनाकडनं आम्हाला काहीतरी डोकवलं जाते, पण तसं नाही. प्रशासनाचे काही नियम आहेत, त्यांना वरून फॉलोअप असतो, त्यानुसार ते सूचना आपल्याला करत असतात. आता मग पुढे साहेबांनी सांगितलं किंवा साहेबांनी वरून बाबा वडगावात काय त्याला काय आयुष्य सोडून द्या, ते प्रशासनाचे नियम आहे, त्यांना वरून सांगितलं तर त्या पद्धतीने ते करत असतात. पण सहकार्याची भूमिका आपल्या वडगाव पोलीस त्यांनी नेहमीच घेत असतं. आतापर्यंत आम्ही जेवढे कार्यक्रम पाहिले साहेब, एक गाव गणपती उत्सवामध्ये आम्ही स्वतः ज्यावेळेस मंडळाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माननीय पोलीस अधीक्षक साने साहेब असतील तर गणेशजींना माहिती किंवा ती एक गाव एक संकल्पना आपण खूप चांगल्या पद्धतीने राबवली होती. त्यामध्ये मला वाटतं आपले आमचे पाटील आहेत त्यांच्या गावामध्ये फक्त साहेब गावामुळे एक गणपती होता. पाटील बरोबर ना? फक्त गावामुळे एक गाव गणपती संकल्पना सादर केली. आम्ही आमच्या कार्यगावामध्ये फक्त एकच गणपती बसवला होता. त्यावेळेस मला तो वडगावात 5 ते 6 गणपती होते. खूप छान पद्धतीने ती संकल्पना राबवली होती. आता माझ्या कार्यकर्त्यांना ही विनंती आहे की बाबा आपण गणेशोत्सव साजरा करत असताना प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासन आपापल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करेल. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. आम्ही सावंत व्यवसायिक जे आहेत ते खूप मेहनती आणि खूप कष्टाने केलेले आहे. आणि त्याच्यामधली जी मेहनत जर म्हटली साहेब, एवढी मोठी मेहनत आहे की आम्हाला सकाळी जर आम्ही निघलो घरातनं 10 वाजता तर संध्याकाळी आमच्या जेवणाचा टायमिंग काहीच नसतो. त्याच्यानंतर न निघालो, आज कुणी आलं काय झालं, बारीक पोर घेऊन धुरं पडतं आम्हाला का, कारण की आम्ही पैसे गुंतवलं कर्ज बाजारी होतो. तर सगळ्यांना आम्हाला असं म्हणायचं की आम्हाला तुमची विनंती की तुम्ही जे आम्हाला सहकार्य करणार की आमचं त्याच्यावरती पोट निघलं नाही. सगळ्यांनी काय समजत ना, लास्ट मोमेंट आमचा असं आलेला आहे, एक जण आमचा आता त्यांची फाशी घ्यायला लागला होता. एवढं कर्ज झालं त्याचं 70 लाख रुपयाचं कर्ज आहे, कोणाचं 50 लाखाचं कर्ज आहे. तर साहेब त्यांनी करायचं काय? आणि तालुक्यामध्ये जो सावंत व्यवसाय तो एवढं कर्ज सावध करत नाहीये.
जे बाहेरून येतात ते करतात 100% आम्ही पण त्याचे असोसिएशन आहेत ते आम्ही त्याचं खंबीरपणे करू. एवढी तुम्हाला विनंती आहे की साहेब आणि मंडळाला पण एक विनंती आहे, तालुक्यामध्ये सावंत आहे आपल्या, की असं नाही की तालुक्यामध्ये सावंत नाही, ते पण एवढे भारी आहेत की ब्रँड आहे. तुम्ही जे म्हणता ब्रँड ब्रँड काय ब्रँड आहे, ते पण प्रेशर वापरतात. कोणता ब्रँड पुढं काही नाही, सगळं आम्हाला माहिती, कारण तो व्यवसाय म्हणून मला सगळ्या गोष्टी माहिती. म्हणून साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही आमच्यावरती तालुक्यावरती लक्ष द्यावा आणि शाळा व्यवसायाकडे रोजगारीचा विषय तो पूर्णपणे थोडं तुम्ही त्याच्यात लक्ष घालून आम्हाला त्याचं सहकार्य करावं ही विनंती राहील. धन्यवाद. आपण ती पडले त्या दिवसापासून चर्चा चालू आहे, गणपती आले काय वाजवायचं आणि काय नाही वाजवायचं. माझी सगळ्यांना विनंती आहे की गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा 365 दिवस समाजसेवा करत असतो. त्याला फक्त 7 तासाचा आनंद घेऊ द्या, त्याच्या मनाप्रमाणे त्याला 7 तास विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेऊ द्या. कुठं काय अपघात झाला, कुठं काय घटना घडली, तिथं उपस्थित होणारा जो स्वयंसेवक असतो तो गणेश भक्त असतो. प्रत्येक गणेश मंडळात कार्य करून तो शिकलेला असतो सेवा करण्याचा भाव. आणि अशा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यावरती कार्यकर्त्याचा विचार व्हावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना. धन्यवाद. सन्माननीय आणि जो आपलं विनंती आपण 2 मिनिटात या ठिकाणी आपली सूचना मांडू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अतिशय आनंदाने आणि उत्साहाने वडगाव शहरातील तसेच समस्त मावळ तालुक्यातील या ठिकाणी गणेश भक्त व गणेश भाविक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो. तसेच स्टेजवरील सर्व मंडळी. मुद्दा हा गणेशोत्सव नसून हा सार्वजनिक ठिकाणी आपण एकत्र येऊन बंधू भावाने एकोप्याने राहण्याचा हा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता आणि तो आपण पुढे जपलेला आहे. त्याच आनंदाच्या उद्देशाने आज आपण हा उत्सव साजरा करत असताना कोणता प्रश्न मार्गी लावायचा, डीजे असावा का नसावा किंवा इतर काही गोष्टीचा हे प्रश्न आहेत हे मार्गी कसे लावायचे हे प्रशासन ठरवणार आहेत. आणि कोणाच्याही आनंदाला गालबोट लागता कामा नये, कारण गेल्या वर्षी बऱ्याच मंडळींनी आपल्या आतापर्यंतच्या भूमिकेत सांगितलं की वडगावकरांची हालत काय झाली. तर त्याच्यावर उत्साह राहिला पाहिजे आणि लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे या स्वरूपाचा मी त्या मताचा आहे. आणि डीजेच्या आता जी भूमिका मांडली ती खरोखरच डीजे नसेल, गणगी उत्सव नाही आणि उत्सव वाढताना कॉम्प्रोमाइज खुन्नस म्हणून माझा आवाज मोठा का तुमचा आवाज मोठा याने पब्लिकला फार त्रास झालेला आहे. आम्ही सकाळी 3 वाजल्यापासून श्री पोटो महाराज देवस्थानच्या मिरवणुकीत सहभागी तर रात्री 2 वाजेपर्यंत सगळे साहेब आम्ही सर्व एकत्र असताना जो नाहक त्रास झाला, लहान लहान मुलं, बाळ गोपाळ मंडळ, महिला मंडळ यांनी अक्षरशः ना आम्हाला बऱ्याच काही बडबड केली, आम्ही ती सहन केली. पण ह्यावर्षी तुम्ही बाहेरच्या लोकांना प्राधान्य देऊ नका, आपल्या इथील व्यावसायिकांना प्राधान्य द्या आणि जेणेकरून हा गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला जाईल याची सर्वांनी दखल घ्यावी. मी MSCBला विनंती करेल की लाईटचे तुमचे काही मीटरचे पर्सनल तरुण मंडळांना असतात का, कारण लाईट बऱ्याच ठिकाणी चोरली जाते, त्याच्यावर दक्षता घ्या. त्याचप्रमाणे आमचे नगरपंचायतचे निकम साहेब यांना विनंती की बऱ्याच जागी खड्ड्याचं काम चालू आहे, म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे, खड्डे आहेत आणि प्रशासनाने वेळी त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल. आतापर्यंतच्या याच्यात अतिशय चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा झालेला आहे. तुमच्या दोन्ही प्रशासनाचं या ठिकाणी लक्ष असेल तर आहेत. कदम साहेबांचं तर तुम्ही सर्वांनी कौतुकच करतो की ते आपल्या स्वतःहून त्यांच्या आपलं पोलिटिशियन आणि सेवक वर्ग आपल्याबरोबर मिसळून आपल्याबरोबर राहतात, कधीच कायद्याचा पडवा करत नाहीत. मंडळाला कधी आडेतोडीची भाषा नाही किंवा काय नाही. नियम हा नियम असतो, परंतु ते कधी प्रशासन आपल्याला हे करत नाहीत. त्यांच्यावर कोणाच्याच काय मत हे वाईट नाही किंवा हे आम्हाला त्रास देतात. फक्त एवढी त्यांना विनंती की जी काही आपण ठरवतो, आता कोणीतरी बोललं भाषणातून की आपण जे ठरवतो वडगाव मावळ तेच पुढं ग्राह्य धरलं जातं आणि त्यातून पुढची भूमिका ठरली जाते. त्याचप्रमाणे
श्री पोटोबा देवस्थानला पुरस्कार पूर्ण मावळ तालुक्यातून मिळाला. याचं श्रेय मी सर्व गावकरी मंडळी, सर्व मंडळ आज कार्तिक स्वामी आता त्यांची DY SP होते, त्यांनी आपल्याला पुरस्कार कशाबद्दल दिला, या तालुक्याच्या वतीने आपल्या मंडळाला पुरस्कार दिला. ह्याचं तुम्ही खरंच हे लक्षात आणून घ्या की शांतता आणि त्या मिरवणुकीची जी लोभसपणा आहे, लवकर निघणे, टायमात निघणे. अण्णा होते आपले सोपनराव अण्णा मास्तर, त्यांनी आम्हाला इतकं बडबड करायचे, शिवे घालायचे, अरे आवरा पटापटा, का टायमात पुढच्या मंडळांना रांगेत यायला त्रास होतो आणि कुणी मध्ये घुसलं का तिला भांडणं होतात. एकदम आम्हाला ही शिस्त जी पाळणारी जर लोक असेल तर खरंच हा उत्सव एकदम उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे साजरा होईल. तरुण वर्गांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, शासनाला एक सहकार्याची भूमिका करून द्यावी व त्याचा योग्य मानावा. जय हिंद. मागापासून बऱ्याच जणांनी भावना व्यक्त केल्या. साहेब याच्यातून पुढे मी पाहणी केली होती, बऱ्याच ठिकाणी अडचणी होत्या. आपण त्याची प्रामुख्याने बघायला गेलं तर मिरवणूक मार्गावर जी आपली पुणेरी स्पीडच्या इथे मला किंवा पोलीस स्टेशनच्या अलीकडे ती कोणत्याही ठिकाणी आपल्या वायर्स खाली होत्या, त्यामुळे मिरवणूकमध्ये आपल्याला थोडासा व्यत्यय होत होता. त्या भागाच्या जसं पुढे साहेबांनी सांगितलं की त्या भागाने मला वेगवेगळे बंद करायला लागायचे. तर रिसेंटली तर आम्ही पुणेरी स्पीड जवळचे जे 3 पोलचा जो अडथळा मेजर होता गेली 5-6 वर्षापासून, ते तिन्ही पोल आम्ही काढलेले आहेत. त्या चौकामध्ये जे होणारा मिरवणुकीला अडथळा होता तो पूर्णपणे रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागे त्या ठिकाणी पण काही ठिकाणी वायरी अत्यंत खाली होत्या. पाठीमागे दिग्विजय कॉलनीकडनं येणारा जो गणपती मंडळाचा जो मिरवणूक आहे तर तो अडथळा व्हायचा. तर कालच रविवारी आम्ही त्या ठिकाणी 2 गुणसुपर टाकून ते पण हाईट खूप बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे. शक्य तेवढं मॅक्झिमम गेल्या वर्षापासून मला जे अडथळे वाटत होते त्या भागात एक सायगाव येतं म्हणून, तर मॅक्झिमम टेक्निकली मी करायचा प्रयत्न केलेला आहे. वडगाव शहराचा विद्युत पुरवठा आपण जर म्हटला तर आपल्याला कल्पना असेल की हा पूर्वी फक्त तळेगाव किंवा वर्षभरून एकाच ठिकाणी चालू व्हायचा. आता रिसेंटली गेली 5 दिवसापासून आपण एक केबलचं काम करत आहोत. पर्टिक्युलरली इकडं पुढे साहेबांच्या घराकडे जी लाईन येते आपली मेन रोडनं, तिथं आपण एक केबलचा मोठा 500 मीटरचा पीस टाकण्याचं काम चालू आहे, जेणेकरून वडगाव शहराचा भाग हा निम्मा तळेगाव आणि निम्मा उर्शेव असा राहील. काही भागामध्ये प्रॉब्लेम जर आम्हाला झाला तर इमिडिएटली आम्हाला 10 मिनिटांमध्ये आम्हाला स्विच आउट करता येईल आणि शक्य तेवढ्या कमी वेळेत वडगावचा विद्युत पुरवठा खंडित झालेला विद्युत पुरवठा त्या काळामध्ये चालू ठेवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. त्या हिशोबाने आम्ही बरेच नियोजन केलेलं आहे. आता याचं टेक्निकल गोष्टी आपल्याला सर्व माहीत नाही, तर आमच्या हिशोबाने मॅक्झिमम आमचे प्रयत्न केलेले आहेत. ह्या गणपती पेढीमध्ये शक्यतो विद्युत पुरवठा जाणार नाही, जरी गेला तर तो लवकरात लवकर रिस्टोर करण्याच्या हिशोबाने आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. गेल्या वर्षी मिरवणुकीच्या कालावधीमध्ये जसं आम्ही नवीनच होतो तरी देखील मी स्वतः 6 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत मी माझा 15 स्टाफ मिरवणूक मार्गावर पूर्ण अवेलेबल होता. पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं आम्ही चौकात आमची माणसं ठेवून जेवढं आम्हाला करता येईल त्याबद्दल मी केलेलं आहे. शेवट मी माझा सर्व स्टाफ कोटोबा मंदिराची शेवटची जी आरती झाली ती आरती केल्यानंतर मी गेलेलो आहोत. हे आमचं कर्तव्यच आहे, काही वेगळं सांगत नाही आहे. पण त्या गणेश हिशोबानं आमची पण काही अपेक्षा आहे की हा गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे आणि तो सुरक्षितपणे पार पाडावा म्हणजे आमची एक अपेक्षा आहे. त्यासाठी काही प्रोसेस आपण जे मंडपाला आपण जे कनेक्शन आपण जे कुठून वापरतो, तर मी पर्टिक्युलरली सांगेन जेवढे गणेश महोत्सव मंडळ आहेत काही जणांचे ऑलरेडी परमनंट मीटर्स वगैरे आहेत, तर ज्यांना कोणाला हवे असेल तर ते टेम्पररी मीटर त्यांनी घ्यावे. ते अत्यंत रिजनेबल दरामध्ये असतात, जेणेकरून काही अपघात घडणार नाही. आपण ज्या ठिकाणी मंडपाचं मंडप उभा करतो ते मंडप उभा करताना लाईनपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे, जेणेकरून हाताळी करताना काही अपघात घडू नये. शक्यतो हा गणेशोत्सवाचा सण अत्यंत सुरक्षितपणे आपण सर्वांनी पार पाडूया. आपल्याही काही शंका असेल किंवा सूचना असेल अवश्य मांडा, त्या पद्धतीने आपण त्या करत जाऊ.
त्यानंतर आपले जे देखावे आहेत किंवा मॉडेल काढण्याचे जे देखावे असतात ते साधारण 15 फुटाच्या आतमध्ये असावे. मॅक्झिमम ठिकाणी आपण लाईनचं काम करून घेतलेलं आहे, तरी देखील अजून बऱ्याच ठिकाणी कुठं असेल तिथं काही घटना घडू नये किंवा आपल्या आनंदामध्ये कुठे व्यत्यय येऊ नये. कारण गेल्या वर्षी बघितलं मी एक मंडप खूप मोठा होता आणि त्याची कन्सल्ट केलं, त्यानंतर तो मंडपाचा थोडा वरचा काढावा लागला. हे आपल्या देखील आनंदा कुठं विसर्जन करू नये त्यासाठी आता थोडी आपण काळजी घ्यावी आणि या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव अत्यंत आनंदानं सुरक्षितपणे पार पडूया. तरच आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी साहेब एक सूचना राहिली माझी. गेल्या वर्षी नवीन एक ट्रेंड आला होता मिरवणुकीत पोस्टरबाजीचा. त्याच्यातून काही वाद होऊ शकतात. बऱ्याच मंडळांनी पोस्टरबाजी केली होती. ती पोस्टरबाजी यावर्षी होऊ नये ही विनंती या निमित्ताने करतो. आणि दुसरी गोष्ट, सगळ्याच गणेश मंडळाचा फोकस फक्त मिरवणुकीवर आहे. गेल्या काही आम्ही बरेच वर्ष गणपती आवडचं आयोजन करतो, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून प्रामुख्याने कोरोनानंतर देखावेच बंद झाले. तर गणेश मंडळांनी थोडंसं देखाव्यांकडे लक्ष द्यावं असं या निमित्ताने आवाहन करतो. यानंतर मुख्याधिकारी साहेब प्रवीण निकम साहेब आपल्यास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. महावितरणचे अधिकारी असतील, आमचे पत्रकार मित्र असतील, सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर गणेश उत्सव साजरा करण्यासाठीचा मूळ उद्देश आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपल्या महाराष्ट्राच्या अशा डायव्हर्सिफाईड म्हणून किंवा अशा सांस्कृतिक परंपरेतून आपण पुढे आलो की त्या परंपरेतून आपण आपला समाज विविध जाती धर्मामध्ये विभागला गेला. विविध जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गणपती उत्सवाच्या माध्यमातून एक एकोपा, एक प्रकारचे विचारांची देवाणघेवाण असेल आणि उत्सव साजरा केल्यानंतर त्याच्यातून आपण एक प्रगल्भ असा समाज निर्माण करण्यासाठी टिळकांनी सुरू केलेली ही स्वातंत्र्याचं महत्त्व आपल्याला पटवून देण्यासाठी केलेली सुरुवात आज ही आपण 74-75 वर्ष झाले आता स्वातंत्र्य मिळून. आणि आपण मूळ उद्देश काय होता गणपतीचा हा विचारात घेऊन साजरा करण्यासाठी खरं तर आपण सगळे एकत्र येऊन ही तयारीसाठी आपण बसलेलो आहोत. माझा विषय तसा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, माझा आवाज स्पष्ट येतोय ना, स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या पुरता मर्यादित जरी असला तरी पण आज मी गेले 2 वर्षापासून आपल्या वडगाव शहरामध्ये आपल्या सर्वांसोबत राहतोय. तर मी सुद्धा वडगावकर म्हणूनच आपल्याशी संवाद साधतोय. मी गेल्या 2-3 वर्षाच्या तळेगाव असेल, लोणावळा असेल किंवा वडगाव असेल, सर्व मिरवणुकांमध्ये मी स्वतः सहभागी होऊन सर्व कशा प्रकारे मिरवणुका निघतात असेल, विसर्जन मिरवणुकीपासून तर कशा बसवल्या. कोविड काळापासून आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स होते आणि ते रिस्ट्रिक्शन उठल्यानंतर मोठ्या उत्साहाने आपण सगळे सहभागी होतो. यामध्ये आपले लहान मुलांपासून अगदी लहान मुलांना याच्यातून नवीन आपला समाज काय आहे, आपण गणपती उत्सव का हे आपण लहान मुलांना सुद्धा घेऊन जातो. त्याच्यातून त्यांना शिकवून मिळते. सगळे एकत्र येऊन आपण साजरा करतो. एकत्र येऊन गणपती मंडळातील सगळे कार्यकर्ते असतील एकत्र बसतात, जेवण करतात. फक्त याच्यातून काही गोष्टींमध्ये जे नियम असतील, नियमावली असतील, कारण वडगाव नगरपंचायतीची स्थापना 2018 मध्ये झाल्यानंतर आपण एक शहर ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीमध्ये स्थानांतरित होतोय. एक शहर म्हणून आपल्याला काही आपले काही सवयी असतील त्या थोड्याफार बदलण्याची गरज आहे. मात्र उत्सवाचा जो उत्साह आहे तो उत्साह आपल्याला ठेवायचा आहे. आणि एक वडगावचं जे कल्चर आहे, वडगावची जी संस्कृती आहे, जी सगळ्यांनी एकोप्याने राहतात, राजकीय भेद असतील, इतर सामाजिक भेद असतील, ते सगळे विसरून आपण एकत्र राहतो. तर याच्यासाठी माझी एकच विनंती आहे, आपल्या सगळ्यांनी जे काही सूचना केल्या त्या सूचना मी नोट डाऊन केल्या आणि त्या आम्ही नक्कीच त्याच्यावर काम करत आहोत. मूळ सूचना आपल्या अशा होत्या की वडगाव शहरामधील जे रस्ते आहेत किंवा ज्या ठिकाणी मंडळाची स्थापना केली जाते गणपती मंडळाची, त्या ठिकाणची स्वच्छता असेल, त्या ठिकाणचे रस्ते असतील, खड्डे असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच त्याच्यावर काम करतोय. गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येईल. त्याचबरोबर आपल्या शहरामधून गणपती विसर्जनाचे जे मार्ग आहेत त्या मार्गावरच्या ज्या व्यवस्था असतील, मला वाटतं कुडेवाडा असेल किंवा डोरेवाडा असेल किंवा गणपती विसर्जनाचा जो मार्ग असतो तो बऱ्यापैकी आपण आता कॉन्क्रीट केलेला आहे, ड्रेनेज व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आता फक्त विषय राहिला मुख्य रस्त्यातली जी तारा आहेत,
ज्या ओव्हरहेड तारा आहेत किंवा एलटी लाईन म्हणतो ज्याच्यावरून लाईटचे कनेक्शन आणि स्ट्रीट लाईटचे पोल होते ते देखील एवढ्या 8 दिवसात ते काढण्याचं काम चालू आहे. पण जोपर्यंत पूर्ण स्ट्रीट लाईटचं काम होत नाही जे आपण डेकोरेटिव्ह बोर्ड लावतोय ते होत नाही तोपर्यंत ते काढता आलेलं नाही. अंडरग्राऊंड आपण केबल नेटवर्क पण केले ते पण लवकरात लवकर निघून जाईल. म्हणजे उत्सवामध्ये जे आपल्याला तारावरती खाली करावा लागत होत्या त्या देखील यावेळी करायची गरज लागणार नाही असा मला विश्वास आहे. तदनंतर आपल्या शहरामध्ये विसर्जनासाठी ज्या काही व्यवस्था करायच्या असतात त्या व्यवस्था देखील नगरपालिकेमार्फत यावर्षी सुद्धा करण्यात आली आणि सर्व जनजागृती असेल स्वच्छता असेल याच्यातून या सगळ्या गोष्टी आम्ही करणारच आहोत. आपल्या काही सूचना असतील तर त्या आम्ही वेळोवेळी अंमलात आणूच. पण तत्पूर्वी मला गणपती मंडळांना किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक अशी विनंती करायची आहे की आपण आमच्याकडे जर अर्ज केल्यानंतर आपण गणपती मंडळ कुठे स्थापन करणार आहोत. गणपती मंडळाचा म्हणजे आकार कसा असेल स्टेजचा, त्या स्टेजला सुरक्षा काय काय असेल किंवा त्याची मजबूती कशी असेल या सगळ्या गोष्टींचा आमच्याकडे तुम्ही एक लेआउट आणि अर्ज केला तर आम्ही आमचे इंजिनियर बघून तुम्हाला त्याच्यातून परवानगी पण देतील. त्याचबरोबर तो स्टेज रस्त्यामध्ये येणार नाही, वाहतुकीला अडथळा होणार नाही. त्याचबरोबर तो त्या स्टेजच्या जवळ ॲटलिस्ट एक त्या स्टेजच्या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशमनच्या दृष्टिकोनातून जर आग लागू शकण्याची शक्यता असते एक वाळूची भरलेली बाटली असेल याच्या छोट्या गोष्टी आहेत ज्याचं जर आपण पालन केलं तर पुढे दुर्घटना किंवा घटना घडली तर त्याच्यातून आपण मार्ग लगेच काढू शकतो. आपल्याकडे अग्निशमन व्यवस्था आहेच तो विषय नाही. त्याचबरोबर स्टेजवर जे लाईटचं कनेक्शन घेतलं जातं ते लाईटचं कनेक्शन आपण लिगली लाईटचं कनेक्शन द्यावं ते 8 दिवसासाठी महावितरणकडून प्रत्येक ठिकाणी देण्यात येतं आणि ते मीटर देखील देण्यात येतं. ते आपण आताच अर्ज केला तर ते लगेच मिळू पण शकतो. त्याचबरोबर स्टेज उभारताना रस्ते खोदकाम करण्याची गरज लागू नये किंवा खोदू नये ही पण आपल्याला विनंती करतो. कारण स्टेजसाठी रस्ते खोदल्यानंतर किंवा ती जागा खोदल्यानंतर पुन्हा त्या रस्त्याला सुस्थितीत करण्यासाठी बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण ते आता PI साहेब सांगतीलच पण आपल्याला ध्वनी प्रदूषण अधिनियम किंवा कायदा आहे याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये वृद्ध असतील बालक असतील नवजात बालक असतील ते असतात आणि एक 60 ते 70 डेसिबलच्या वर आवाज गेल्यानंतर त्या आवाजाचा सगळ्यांना त्रास होतो. नॉर्मली नॅचरली त्रास होतो. आपणही डीजेच्या समोर उभं राहिलं तर राहिल्यानंतर आपल्याला तसा त्रास जाणवतो, हृदयावर प्रेशर आल्यासारखं जाणवतं. म्हणून डीजे लावला किंवा न लावला शेवटी आता तो आपण प्रशासनाने एकत्रित बसून आम्ही निर्णय घेण्याचा विषय आहे. पण शक्यतो सगळ्यांना विनंती आपल्या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून आणि पारंपरिक आपली संस्कृती ज्याप्रमाणे आपण उत्सव असतो साजरा करतो त्या माध्यमातून आपण त्यांचा वापर करावा अशी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल किंवा पर्यावरणपूरक मूर्ती वापरावी, प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरू नये. कारण प्लास्टर ऑफ पॅरिस जेव्हा नदीमध्ये आपण विसर्जन करतो आपण खरं तर हे कृत्रिम तलाव याच्यासाठी बांधलेले आहेत किंवा करतो व्यवस्था की त्याच्या माध्यमातून नदीमध्ये जे जाणारं पोल्युशन आहे आपण इंद्रायणी नदी जिला आपण माता म्हणतो आई म्हणतो आपण जिच्यामुळे आपण आज आपलं अस्तित्व आहे तिलाच आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून जर प्रदूषित करत असो तर ते कमीत कमी व्हावं किंवा होऊ नये याच्यासाठी आपण कृत्रिम तलाव इथं आपण बांधलेले आहेत. तर सगळ्यांना गणपती मंडळाला विनंती आहे की शाडूच्या मातीच्या किंवा पर्यावरणपूरक असणाऱ्या मूर्ती आपण वापराव्या किंवा त्या मूर्ती आपण बसवाव्या. तेच त्याचबरोबर जर मूर्ती आपण बसवल्या तर ती जी मोठी मूर्ती असेल ती आपण विसर्जन करू नये तिचं म्हणजे त्याच्या माध्यमातून पुढे आपण प्रदूषण रोखू शकतो. त्याचबरोबर याच्यासाठी फार स्ट्रिक्ट NGT असेल म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल बाकी सगळ्यांचे नियम आहेत आपण ते नियम पाळतो. पण पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक आपण आपलं पण काहीतरी देणं लागतं या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करावा अशी मला आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर आपल्या आपण आताच बॅनरचा किंवा फ्लेक्सचा किंवा त्याचा उल्लेख केला होता त्याच्यामध्ये मी सगळ्यांना अशी विनंती करेन आपल्या शहरामध्ये जर फ्लेक्स किंवा बॅनर लावायचे असेल तर नगरपालिकेकडून परवानगी घेऊन रिसर्च फीस भरून आपण लावतो. मात्र गणपती मंडळाच्या तिथे वैयक्तिक गणपतीचा जो बॅनर असेल त्याला कुठलाही गणपतीचा किंवा देवाचा बॅनर असेल त्याला आपण कुठल्याही प्रकारचं फीस किंवा या गोष्टी करत नाही.
मात्र राजकीय बॅनर्स असतील किंवा कुठल्याही प्रकारचे बॅनर्स असतील, आता मला वाटतं निवडणुकीचं बरोबर आहे, त्याच्यामध्ये राजकीय बॅनर्सच्या माध्यमातून जर आपल्याला बॅनर लावायचे असतील कुठल्याही प्रकारचे, तर आपण परवानगी घ्यावी. आम्ही रितसरची परवानगी देतो आपल्याला, बरोबर, पण कुठल्याही बॅनरमुळे धार्मिक भावना असतील किंवा सामाजिक भावना असतील किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर आपण कृपया त्या गोष्टी टाळाव्या. अन्यथा बॅनरच्या बाबतीत कायदा फार कडक आहे. आपल्या हायकोर्टाचे स्पष्टपणे निर्देश आहेत आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल होतो. त्यामुळे आपण बॅनरच्या बाबतीत थोडासा यामध्ये काळजी घ्यावी किंवा आम्हाला सहकार्य करावं. आता मंडळाच्या बाबतीत मी जसं म्हटलं, आपण ग्रामपंचायत होतो आणि आता नगरपंचायत झाल्यानंतर आपण थोडंसं पुढे आपण जातोय. तर मंडळाच्या बाबतीत सगळ्या मंडळांना माझी विनंती राहील, यावर्षी जरी नाही तर हळूहळू आपण सर्व मंडळांनी एक रजिस्ट्रेशन करून घ्यावं. एक संस्थात्मक विचाराने आपण पुढे जावं. त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरकडे आपल्या सगळ्या मंडळांना रजिस्टर करता येतं. आपण केलेले काम असतील, आपले कागदपत्र असतील, आपले पदाधिकारी असतील, ते सगळे घेऊन आपण चॅरिटी कमिशनरकडे आपली स्वतःची नोंद करून घेऊ शकतो आणि त्यांच्याकडून आपल्याला परवानगी देखील मिळते आणि त्याच माध्यमातून आपण मंडळासाठी काही देणगी असतील, पावत्या असतील, त्या देखील आपण त्याच्यातून आपण आपला उत्सव साजरा करत असतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर केल्या आहेत. आमची जी प्रशासनाची जी कर्तव्य कामं आहेत किंवा जे आमचे पूर्वतयारीच्या दृष्टीने उपाययोजना असतील ते आम्ही करणारच आहोत. आपल्या विविध वेळी ज्या काही आपल्या सूचना असतील त्या सर्व सूचनांचा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग करून घेऊ. आपल्या पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील, पोलीस विभाग, महाजन विभाग यांनी यासाठी मला म्हणजे आपल्यासोबत संपर्क करण्यासाठी किंवा आपल्यासाठी संवाद करण्यासाठी ही संधी दिली, त्याबद्दल मी विभागाचं धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर या बैठकीचे प्रमुख सन्माननीय वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारजी कदम साहेब, आपणास विनंती आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी आगामी गणपती उत्सवाच्या अनुषंगाने सर्व गणपती मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, DJ चालक मालक, नगरपंचायतीचे माननीय CO साहेब, निकम साहेब, MSPचे भंडारी साहेब, आपल्या वडगावमधील सर्वच प्रतिष्ठित सर्व मंडळाचे प्रमुख, यापूर्वी सुद्धा आपण मला वाटतं 15 ते 20 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन येथे आपण बैठक घेतली होती. त्याच्यामध्ये मुख्य विषय हा DJचा होता. आता त्यावेळेस आपण जो निर्णय म्हणण्यापेक्षा जी कायदेशीर आहे निर्णय, म्हणजे मी काय कुठला एक हे नाही आहे की मी ठरवायचं आणि मी त्यात बदल करायचे किंवा नियम घालून द्यायचे. मी एक फक्त वरून जे नियम होतात, जे कायदे होतात त्याची अंमलबजावणी करणे, त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याची संबंधित लोकांच्या संबंधित जे घटक आहेत त्या घटकांना त्या नियमांची जाणीव करून देण्याची ही माझी जबाबदारी आहे. ते DJ बंद केला किंवा काय केला हा काय मी नियम केलेला नाही होतो. पहिल्यांदा तर तुम्ही दोघे सुरू करू लागला की कदम साहेबांनी DJ बंद केला. मी फक्त त्या नियमाची अंमलबजावणी करणारे घटक आहेत ते माझ्यावरती बंधनकारक आहे. आता या ठिकाणी भरपूर सूचना आहेत सगळ्या बाकीच्या, परंतु सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या DJच्या बद्दल फक्त आहेत. आता पाठीमागील वर्षी आपण जे DJ त्याला सांगताय की आम्ही असं करू, तसं करू, हे करू, ते करू, असं आजपर्यंत तरी मला DJ त्याला कोण भेटलं नाही की तो स्वतःच्या तो नियम सगळं पाळतो येतो. मागच्या वर्षी जो धिंगाणा झाला तो अख्या वडगावकरांनी बघितलेला आहे. त्यामुळं तो विषय त्याच्यामध्ये येतच नाही त्याच्यामध्ये की आम्ही स्वतःचं स्वयंपूर्तीने करू किंवा आम्ही असे नियम पाळू, असं कोणी नियम पाळत नाही याच्यामध्ये. तर आम्ही याच्यावरती अतिशय ठाम आहे. जे कायदेशीर दोन्हीचे मापक दिले आहेत, मानक दिलेले आहेत, त्याच्यावरती गेल्यानंतर आम्ही त्याच्यावरती 100% कारवाई करणार. त्या कारवाई करण्यापूर्वी ज्या भिंती येतात संशयितांच्या वगैरे तर त्या सुद्धा आम्ही ताब्यात घेण्याची कारवाई करणार. ही गोष्ट मी 15 ते 20 दिवसापूर्वी पण सांगितलेली आहे. आणि तळेगावमध्ये नियम काय होईल किंवा लोणावळा काय नियम होईल ही जबाबदारी माझी नाही. माझी जबाबदारी वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील
वडगाव शहर आणि इतर जे 48 गाव आहेत त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी करणे. आम्ही 2 वर्ष या बाबतीमध्ये सर्वांना 2 वर्ष 1 महिना झाला मी कधीही कोणावरती कारवाई केली नाही किंवा काय नाही. बरेचसे असे असतात की ते सार्वजनिक ठिकाणी म्हणतात की साहेब पोलीस सवलत द्या किंवा काय करा, परंतु फोटो पर्सनली फोनवरती व्हॉट्सॲपवरती काय ग्रुपवरती अतिशय खालच्या भाषेत आमच्यावरती टीकाटिप्पणी होते. डीजे चालकांचे ध्वनी क्षेपवाल्यांचे आमचं काहीतरी लागेबंद आहे अशा प्रकारचे काही कामं ग्रुपवरती येतात. ठीक आहे, आम्ही त्या गोष्टीवर तेवढंही करत नाही आहे. परंतु आता आपण सांगता की आमचा 50 लाखाचा व्यवसाय 25 लाखाचा व्यवसाय आहे, तर आपल्या व्यवसायामध्ये पुढे काय धोके आहेत किंवा काय त्याच्यामध्ये चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये काय बदल आहेत, त्याप्रमाणे आपल्याला ते चेंज करणं आवश्यक आहे. आता यापूर्वी डीजेचं चालत होतं, पोलीस लेवलला फक्त सांगून कमी करा हे करा त्या चालत होतं. म्हणून आता ह्यावर चाललं असं नाही. आम्हाला प्रत्येक 15 दिवसाला हायकोर्टाचं माननीय पोलीस महासंचालकांचं आमच्याकडे आम्हाला पत्र असतात. आम्हाला एका महिन्यात तुम्ही किती कारवाई केल्या, किती तुम्ही सॅम्पल घेतले, ब्लँक सॅम्पल तुम्ही किती घेतले, याचं आम्हाला मासिक आढावा द्यावा लागतो, आम्हाला मासिक रिपोर्ट द्यावा लागतो आम्हाला. आणि याच्यामध्ये सुद्धा अतिशय कमी म्हणजे एकूण गणपती उत्सव साजरा करणाऱ्यांच्यापैकी 5 ते 10% पण खूप झालं. मंडळातील फक्त 4-5 लोकांचंच असतंय की आम्हाला आनंद साजरा करायचा आहे. आनंद साजरा धिंगाणा म्हणजे आनंद नाही ना. आनंद साजरा करताना भरपूर काय त्याला मार्ग आहेत. फक्त तो डीजेचा साऊंड करणं कर्कश. आता तुम्ही काल बघितलं असेल एक व्हिडिओ बघितला होता, डीजेच्या समोर नाचता माणूस एक मैल झाला. बघितला व्हिडिओ तुम्ही? मी शेअर करतो खूप वाटलं. नाचता अटॅक आल्यावर तो मेलेला आहे. 2 ते 3 दिवसापूर्वीची घटना आहे. त्याचं वय साधारणतः 40 वर्ष आसपास असं. तर माझी तुम्हाला पण विनंती, तुमचं आमचं काय दुश्मनी नाही किंवा काय नाही, परंतु आपल्या व्यवसायातील जे चॅलेंज आहेत किंवा त्यातले जे हे आहेत ना, त्या गोष्टी आपण थोड्या त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाचं स्वरूप ठेवलं पाहिजे. आम्हाला आमच्यावरती बंधनं आहेत, आम्हाला त्या गोष्टी संपूर्ण हे बघा, त्या दिवशी मॉब असतोय, खूप लोक असतात, लोकांच्या भावना होतात किंवा काय होतात, त्या दिवशीच आम्ही कारवाई करावी असं काही नाही. आम्हाला आमचे जे कायदेशीर गोष्टी आहेत त्या आम्ही गोष्टी करून नंतर त्या गोष्टीची आम्ही अंमलबजावणी करू शकतो. त्यामुळे माझी विनंती आहे, आता मग असं वाटतं प्रवेश म्हणले असते की तुम्ही निर्णय द्यावा, तर निर्णय नाही, मी ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्या गोष्टी आता ती मिटिंग झाल्यानंतर मला जवळपास सर्वच मंडळातील जे प्रमुख व्यक्ती आहेत त्या भेटल्या आहेत. आता त्यावेळेस सर्वांचं मागणी होती की एकच मागणी होती की तुम्ही दहीहंडी तुम्ही काय करणार. दहीहंडीचे जे दोन्ही पण जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही त्या बाबतीत सूचना म्हणा, त्यांना आम्ही त्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आणि ते दहीहंडीला सुद्धा आमच्या सूचनांचं पूर्णपणे ते पालन करणार असल्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे त्या दिवशी जो होता रोष की तुम्ही दहीहंडी सोडणार आणि फक्त गणपतीवाल्यांना तुम्ही पकडणार, तर असं काही समजायचं कारण नाही आहे. आम्ही जर त्या ठिकाणी दहीहंडीच्या ठिकाणी तसं होणार नाही, त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं पण आहे की आम्ही साहेब जसे आपल्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे कारवाई करू. डीजे मालकांच्याबद्दल मला त्याच्याबद्दल वैयक्तिक रोष किंवा राग असण्याचं मला काही कारण नाही, परंतु तुम्ही चेकिंग करताना सुद्धा इतका करणं तर कशावर तुम्ही करता आणि फोन केला की साहेब साऊंड सिस्टीम नवीन आणलेली आहे, चेकिंग करतोय किंवा काय करतोय, तिथल्या आवाजाचे आम्हाला प्रत्येक गावातून फोन येतो किंवा त्या आपल्या ओळशी खिंडीत त्या ठिकाणी चेकिंग करतात. तर तुम्ही इतका आवाज वाढून दाखवायचा तुम्हाला ठीक आहे ना. तर हे आपण असा अजिबात करू नये. आपल्याला आपली जी साऊंड सिस्टीम आहे हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून कशी वापरता येईल त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्यात काय बदल करायचे असतील त्याच्यामध्ये तर आपण ते बदल करू शकता. परंतु ज्याप्रमाणे मागील 2 वर्षामध्ये डीजेचा थैथयार झालेला आहे त्या ह्याच्याप्रमाणे या वर्षी आता मला तर मिटिंग झाल्यानंतर जवळपास आपल्या इथले जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत ते जवळपास 67 लोक आणि इथे जे बसलेले आहेत त्याच्या घरातले काही लोक येत असतील, नक्कीच असतील. तर त्यांनी आमचं कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि दम पण दिला आम्हाला. जर म्हणले तुम्ही तुमच्या शब्दाला जर जागला नाही तर आम्ही इथं येऊन आम्ही तुमच्या विरुद्ध उपचार बसवले.
हे आम्हाला ते दम पण येऊन गेले होते आणि ते सगळे त्यांनी ते म्हणजे सांगायचं काय की ह्याला त्रासच आहे ते म्हणजे तुम्ही ते कानाला लावता ते साऊंड ट्रॅक होण्यासाठी वगैरे आणि पुढे पुढे नासावं सगळ्या लोकांना आहे आणि कार्यकर्ते असतात की त्याच्यामध्ये तुम्ही तो दडपण येतं आता इथली एकही मिरवणूक अशी नसेल की तिथल्या डिजिटल क्लास जाऊन मी तिथला मी दमबाजी केली नसेल की तो आवाज कमी ठेव तर तो आवाज किती वेळ कमी जातो सांगावं मग तुम्हीच सांगावं 2 वर्षामध्ये जितक्या मिरवणुका निघाल्या त्याच्यामध्ये डीजे असेल त्या ठिकाणी मी किमान एकेकाला मी 2-3 वेळा मी दम दिलेला आहे मी वायदे वाढलेले आहेत असं कोण आहे का की त्याने तो वाजवलं डीजे आणि त्याला मी सांगितलं नाही आम्ही थोडं पुढं गेलं की मागून पुन्हा कार्यकर्ता येतो कोणतरी आहे वाजव ना ह्याचा हळूहळू तर पुन्हा त्या शेडला येतो तर हे सोय नियंत्रण वगैरे असं काय नसतंय ते कुणीतरी आता आम्ही सुद्धा करतोय म्हणजे काय आम्ही आमच्या मनानं करत नाही आमच्या वाटेवर दाट्य आहे आम्हाला ह्याच्यामध्ये जबाबदार पकडण्यात येईल समजलं का त्यामुळं ह्यातून आपल्याला आपली जी यंत्रणा आहे साऊंड सिस्टीम आहे ही आपण कशा प्रकारे वापरू शकतो किंवा काय करू शकतो या प्रकारे तुम्ही त्याचं नियोजन करा तुझा जो मिक्सर असतोय त्या मिक्सरमध्ये आमचे गाणे असे असतात की ते नॉर्मल गाण्यांच्यापेक्षा त्याचा इतका प्रचंड त्रास होतो त्या मिक्सिंग ह्याच्यामुळे तर ते नाही सर्व आता मागच्या वेळेस तू बघितलं असेल तर महिला आणि ज्येष्ठ नागरिक चांगले लोक सुद्धा किती वाजता निघून गेले तू मग हा गणपती उत्सव फक्त काय कोण म्हणलं 6 तास नाचणार आहे फक्त त्याचाच आहे का फक्त नाही ना गणपती उत्सव हा सगळ्याचा उत्सव आहे मंडळाचे कार्यक्रम चांगले घ्या तुम्ही त्यात महिला असली पाहिजेत मुलं असली पाहिजे आणि तुम्ही जो आनंद व्यक्त करता तो आनंद नाही येतो ते आनंद नाही येतो ते आपण काय आनंदी व्हावा आनंद घ्या दुसऱ्यांना पण त्याचं बघितलं पाहिजे आपण काय प्रकारचे डान्स करतो काय प्रकारचे आनंद शिका बसतात आणि वडगावमधील सर्व पब्लिक वडगावमधूनच जायचं बाहेरचं कोण येत नाही आपल्याच घरातील महिला भगिनी वयस्कर मंडळी असतात तर मागच्या वेळेस मला वाटते 10 वाजायच्या आतच सर्व म्हणजे मार्ग बऱ्यापैकी आपला मोकळा झाला पण फक्त जे स्टेजवरती बसले असतील किंवा जे तरुण मंडळी आहेत त्याच ठिकाणी सक्रिय होते हे नाही ना असं त्यांच्या अनेक लोक पण एक प्रकार असतात तर महिला मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांनी सुद्धा आपल्या मिरवणुकीचा आस्वाद घेतला पाहिजे त्यांना तो घ्यायला आला पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे फक्त 6 तास नाचणाऱ्याचा तो हे नाही आहे तर तो त्यांचा पण अधिकार आहे त्यामुळं हा गणपती सर्वांसाठी आहे तर सर्वांनी त्याचा कसा उपयोग घ्यायला येईल जमलं पाहिजे हे आपण बघणं काम आहे त्यामुळं 15 दिवसाच्या आपण मीटिंगमध्ये सांगितलं त्याच गोष्टीवर आम्ही ठाम आहोत ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन झालं तर आम्ही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार त्याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारे आम्ही तीळमात्र आम्ही घेणार नाही ज्यावेळेस कायदेशीर कारवाई होईल त्या कायदेशीर कारवाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की त्याच्या व्यतिरिक्त पण असतील त्या कायद्याचं उल्लंघन असतात त्या पण त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्यामुळे आपल्याला भरपूर दिवस आहेत आणि मला वाटते फक्त सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मी डीजे बंद केले बुक केले आम्ही रद्द केले सगळ्यांनी मला जमलेलं एक साहेब आम्ही डीजे रद्द केलाय दुसऱ्याचा वाजला नाही पाहिजे तिथं बसलेले सगळ्यांनी मला सांगितले आता प्रश्नच आहे त्याच्यामध्ये येत नव्हता तर तुमचं सुद्धा ह्याच्यामध्ये आत्ताच्या आपलं जे सिस्टीम आतली आहे ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बदल करून आपण कसं हे करू शकता आपण त्याचा वापर करावा आणि मनात आणलं तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं बिलकुल काही अवघड नाही गोष्टी त्याच्यामध्ये आहे तर माझी पुन्हा विनंती आहे की ह्या असं फक्त डीजेवरती आपण जास्त बोलतोय सगळ्याच्या मागणी तीच होती तर साहेबांनी सांगितलं सूचना आहेत मंडळाची परमिशन घ्या विशेषतः इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये पावसाचे दिवस आहेत पत्र्याचे शेड असले त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होणार नाही आपल्या घरातील वयोवृद्ध किंवा महिला मुलं असतील त्यांना त्याचा त्रास होणार नाही कोणती घटना चुकीची घडणार नाही ह्याची काळजी घ्या चांगले देखावे करा मिरवणुकीच्या वेळेस 15 फुटाचं मागच्या वेळेस बघितलं पण निम्म गाव अंधारात होतं आणि यातून प्रत्येक वेळेसच ते कमी लाईट बंद करणं शक्य झालं नाही पुढे शॉर्ट सर्किट झालं तुटलं कोणती दुर्घटना घडू शकते आता भंडारे साहेब आम्ही स्वतः एकदा राऊंड मारू उद्या किंवा परवा दिवशी आणि जिथं काही अडचणी असतील त्या आम्ही स्वतः त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दुरुस्त करू दे
तर सगळ्या तुमच्या विधायक गोष्टी असतील त्या सगळ्या आम्हाला मान्य आहेत. फक्त हे सावशिस्तीच्या बाबतीमध्ये आमची तुम्हाला विनंती आहे की आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ नये, आपल्या एकमेकाच्या वरती रोष राहू नये. माझं वैयक्तिक ह्याच्यामध्ये काय फायदा नाही किंवा माझी काय ढोल अशा मंडळं नाहीत की त्यांना इथलं कॉन्टॅक्ट मिळणार आहेत. आपल्याच भागातील ढोल अशा मंडळं आहेत किंवा तुम्ही सुद्धा त्या प्रकारे तुम्ही एक विधायक चेंज त्याच्यामध्ये करा. आणि तुम्ही पुण्यात असाल तुम्ही पुण्यामध्ये, तर पुण्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी होणार आहे. तिथं सुद्धा तुम्ही माहिती घ्या, गुन्हे दाखल झालेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा पुण्यामध्ये पिंपरी असे डीजेच्या वरती गुन्हे दाखल झालेले आहेत. असं बिलकुल नाही की फक्त आम्ही फक्त ओरडतो, कधी कधी शिवीगाळ करतो आणि तो वेळ मारून येतो, पण गुन्हे दाखल करत नाही. गुन्हे सगळीकडे दाखल झालेले आहेत एक्सेप्ट पुणे ग्रामीण. तर ह्यावेळेस तशी परिस्थिती आली तर मग आपल्याला ती सुद्धा कारवाई करावं लागेल. परंतु तुम्हाला माहीत आहे की तशी परिस्थिती येणार नाही. आपल्यामध्ये एक चांगलं विश्वासाचं वातावरण आहे, तर सगळे त्याचे अंमलबजावणी करतील. तुम्ही सुद्धा तुमच्या शेतीमध्ये कसा बदल करून तुम्ही वाढवू शकता हे तुम्ही पहा. आपण या ठिकाणी सर्वजण आलात. कार्यक्रमाचा आयोजक म्हणून म्हणजे पोलिसांतर्फे सर्व अधिकाऱ्यांतर्फे तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि कोणाचे काही शंका असतील तर आपण परत पोलिसांना आपण त्याच्यावरती, पण परमिशनच्या बाबतीत नाही, कोणती डीजे बाबतीत परमिशनच्या बाबतीत नाही. जे तुम्हाला माफक दिलेले आहेत त्याप्रमाणेच ती कारवाई होईल. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. मागच्या मीटिंगला जो शब्द दिला त्या शब्दावर ठाम खरंच अधिकारी असा होता, असा असावा. सगळ्यांचे सामाजिक भान ठेवून 100% कारवाई करणार आणि आपण गणेशोत्सव सुद्धा सामाजिक भान ठेवून साजरा करावा असं मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. सन्मानित ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वरजी वाघमारे, आपणास विनंती, आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं.